अगदी झटपट कुकरमध्ये लगेचच पावभाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण झटपट पावभाजी बघणार आहोत. त्यासाठी मी इथं कुकर ठेवला आहे. त्यात 2 चमचे साजूक तूप घालते. भाज्या बघूया. 2 कांदे घेतले, अर्धी वाटी फ्लॉवर, 1 गाजर, 1 अख्खं बीट, 1 वाटी कोबी, 1.5 वाटी मटार, 5 ते 6 बटाटे साल काढून चिरून घेतले, 2 टोमॅटो, 2 शिमला मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतले. आता 1 चमचा जिरं घालून छान फुलल्यावर आता कांदा परतवून घेऊया. अगदी झटपट होणारी पावभाजी आज बघतोय आपण. भाज्या शिजवून नंतर फोडणी करायचं काम नाही, डायरेक्टच फोडणी करूया. तर छान कांदा परतला गेला की यात घालायचं आहे टोमॅटो, हिरवी मिरची आणि शिमला मिरची. तेही छान परतून घ्यायचं आहे एक 5 ते 7 मिनिटं. तर फुल फ्लेमवर हे छान परतल्यानंतर मी आता यात घालते 2 चमचे आलं लसूण पेस्ट. आता घालूया मसाले. तर 1 मोठा चमचा मिरची पावडर घातली आहे, तिखट मिरची पावडर आहे. 1 चमचा धना पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली आणि 3 मोठे चमचे पावभाजी मसाला मी यात घालते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 12 जणांसाठी ही पावभाजी आपण बनवतोय. तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया आपण भाज्या. बटाटा घातलाय, कोबी घालूया, वाटाणा, बीट, गाजर, फ्लॉवर सगळ्या भाज्या मी यात घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ घातलंय आणि हे आता फुल फ्लेमवर एक 5 ते 7 मिनिटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात घालायचं आहे आपल्याला गरम पाणी. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता 2 ग्लास पाणी गरम करून घेतलंय आणि ते यात आपण घालून घेऊया. परत एकदा मिक्स करून घेतल्यानंतर फुल फ्लेमवर आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी झाकण बंद करून घेते. 3 शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे. तर 3 शिट्ट्या इथं झाल्या आहेत आणि गॅस आपण लो मीडियम फ्लेमवर 20 मिनिटासाठी ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिटं ठेवायचे आणि इथं 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर मी गॅस ऑफ करते. आता थंड झाल्यावर आपण कुकर उघडून बघूया. तुम्ही इथं बघू शकता छान अशा भाज्या शिजल्या आहेत. आता स्मॅशरच्या साहाय्याने मी हे स्मॅश करून घेणार आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक गरम भाजी आहे. हे छान असं स्मॅश झालं आहे. पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात कमी जास्त करू शकता. आणि अगदी तयार आहे आपली पावभाजी. छान असं स्मॅश केल्यानंतर मी एक उकळी काढून घेणार आहे. यात घातलं आहे बटर. आता पाव गरम करून घेऊया. थोडंसं बटर घातलं आहे, थोडी मिरची पावडर घालूया, थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून थोडी पावभाजी घालूया आणि छान असं परतून यात आता आपण पाव भाजून घेऊया. तर छान खालीवर परतत आपल्याला हा पाव व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. पलटून घेऊन पाव भाजून झाला आहे आणि अगदी रेडी आहे आपली पावभाजी. अगदी झटपट होते. तर व्यवस्थित आपण सर्व करून घेऊया. तर इथे मी पावभाजी मस्त डिशमध्ये सर्व करून घेतली आहे आणि आता त्याच्यात बटर क्यूब घातली आहे. तर अगदी झटपट पटकन आपली टेस्टी पावभाजी तयार झाली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.